कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय ग, काही हवंय? आई तुझ्याशी थोडं बोलायचंय। बोल ना। नाही इट्स ओके, तुझं आवरून झाल्यावर बोलूया आपण। अगं झालंय माझं, बोल। आई मगाशी तुला काहीच विचित्र वाटलं नाही? म्हणजे कधी? मायाने अंबिका वहिनीची साडी नेसली हे मला अजिबात पटलेलं नाही। तू अजूनही त्या गोष्टीत अडकलेलीस। आई अगं ती गोष्ट आहेच तशी। अनन्या, मला कळतंय तुला काय म्हणायचं ते। हे बघ, मायाने जे काही केलं त्यामागचा तिचा हेतू चांगलाच होता। तिने हे सगळं वेदासाठी केलं, हो ना? पण मला ते खरं वाटत नाही। आणि फ्रँकली स्पीकिंग माया मला अजिबात चांगली वाटत नाही। पण काही म्हणा, माया त्या साडीत खूपच सुंदर दिसत होती, नाही का? आता हे काय नवीन? म्हणजे मला म्हणायचंय की माया अगदी अंबिकासारखी दिसत होती। मग मायात जर का वेदाच्या आयुष्यात तिची आई म्हणून आली तर किती चांगलं होईल, नाही का? नाही, अजिबात नाही। मायावर माझा अजिबात विश्वास नाहीये। मी खूप दुष्ट आहे ना ग, त्रास देणारी सावत्र आई, हो ना? आई अगं असं का बोलतीयस तू? हे बघ असं काहीच नाहीये। कोण म्हणाला तुला? तूच म्हणायचीस असं लहानपणी। कोणीतरी तुझ्या डोक्यात भरवलं होतं की एक सावत्र आई येणार आणि तुला खूप त्रास देणार। सुरुवातीला तुला मी अजिबात नाही आवडायचे, पण पुढे जाऊन तुझी आणि माझी खूप छान मैत्री झाली, हो ना? मग त्याचप्रमाणे तुझं मायाबद्दलचं मत सुद्धा बदलेल। अरे वा, आज अगदी निवांत गप्पा चाललेत मायलकींच्या। काय विषय काय आम्हालाही कळू देत। बाबा मायाविषयी तुम्हाला काय वाटतं? म्हणजे अथर्व दादासाठी बायको म्हणून माया योग्य आहे का? यावर थोडा विचार करायला हवा, उगाच घाई करून उपयोगाचा नाही। अहो असं काय करताय? अंबिकाला जाऊन वर्ष झालंय, तेव्हापासून आपला अथर्व एकटा आहे। वेदा कोणाशी काही बोलत नाहीये, त्या मुलीची वाचा गेली। आपण इतकं प्रयत्न करतोय तिच्यासाठी, इतक्या ट्रीटमेंट्स केल्यात, पण बोलतच नाही मुलगी। त्या दिवसापासून मायाच त्या दोघांचा सांभाळ करते। मग आपण तिचा विचार करायला नको? तुझी आई अगदी योग्य बोलते अनन्या। मायाच अथर्वसाठी योग्य आहे, हो ना? मग तुम्हीच बोला अथर्वशी, ऐकेल तुमचं तो। हो। काय ग, काय झालं? नाही काय नाही। आलेच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।